महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे कायमच अनपेक्षित डाव टाकणारे नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही राजकीय समीकरणात स्वतःची जागा निर्माण करण्याची त्यांची धडपड अनेकदा पाहायला मिळते. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएतील संभाव्य सहभागाच्या चर्चांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सत्तेची ओढ लागली आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय. गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवार गट आणि भाजप राष्ट्रवादीतील वाढता संवाद तसेच काही नेत्यांच्या भेटीगाठी यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय. शरद पवार गटाच्या एनडीएतील सहभागाबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झालेली नसली तरी या चर्चांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. या संपूर्ण पार्श्वभूमीवर एकूणच राज्यातील राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे प्रथमेश राणे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए किंवा महायुती सोबत जाणार का, या प्रश्नानं खळबळ उडाली आहे. शरद पवार गटातील काही आमदारांची एनडीए सोबत जाण्याबाबत आग्रही भूमिका असल्याचं समजतंय. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पक्षातील 10 पैकी 9 आमदारांची मतं जाणून घेत खासदारांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. खरं तर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधान भवनातील दालनात आमदारांची बैठक घेतली होती. तेव्हापासूनच या चर्चांना सुरुवात झाली. वास्तविक शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा आपल्या भूमिका बदलल्यात. काँग्रेसपासून वेगळं होणं, पुन्हा काँग्रेस सोबत जाणं, भाजप विरोधी आघाडी उभी करणं आणि 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सत्ता आणि राजकीय परिणामकारकता यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला एनडीए बाबत सुरू असलेल्या चर्चांकडेही अनेक जण त्याच नजरेतून पाहत आहेत. विशेष म्हणजे रोहित पवार एनडीए सोबत जाण्याबाबतच्या चर्चांपासून अलिप्त असल्याचंही समजतंय. शिंदेच्या दालनातील बैठकीतही ते अनुपस्थित होते. रोहित पवार वगळता जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. यात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत न जाता एनडीएचा घटक पक्ष बनून सत्तेत सहभागी व्हावं असं मत काही आमदारांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण आणि मग एनडीएला पाठिंबा अशा एका पर्यायावरही विचार सुरू आहे. शरद पवार यांचा आजवरचा राजकीय इतिहास पाहिल्यास सत्तेसाठी काहीही अशीच त्यांची प्रतिमा राहिली आहे. सत्तेत राहण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. 2019 साली वैचारिकदृष्ट्या भिन्न असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं हे त्याचं उत्तम उदाहरण. या महाविकास आघाडीचे शिल्पकार खुद्द पवारच होते. कोणत्याही एका आघाडीशी किंवा युतीशी कायमस्वरूपी बांधील न राहता परिस्थितीनुसार राजकीय भूमिका बदलणं ही पवारांची राजकीय ओळख. अलीकडेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी एकत्रित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्यात. जयंत पाटील यांनी आपल्या एका नगराध्यक्षाच्या प्रश्नासंदर्भात तर तटकरे यांनी मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीत मात्र मोठी अस्वस्थता पसरल्याचं चित्र आहे. खासदार संजय राऊत यांना तर शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास असल्याचं दिसतंय. बाह्य शक्तींकडून शरद पवारांच्या पक्षात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. जयंत पाटील धर्मांध शक्तींसोबत जातील असं वाटत नाही, असं मत राऊतांनी मांडलंय. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सुप्रिया सुळेंवर विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे आगामी काळात शरद पवार आपल्या सहकाऱ्यांचा हा विश्वास खरा ठरवतात की त्यांच्या विश्वासाला तडा जातो, हे पाहणंही औत्सुक्याचं असेल. शरद पवार गटाच्या एनडीएतील सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी देऊ शकतात. या चर्चा प्रत्यक्षात उतरतात की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. तोवर तुम्हाला काय वाटतं? शरद पवार पुन्हा सत्तेत सहभागी होणार का? आणि तसं झाल्यास महाविकास आघाडीचं काय? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.